नमस्कार मित्रांनो, लग्न का जुळत नाही आहे त्याची कारणं सांगतो आहे. आपण काय करतो, क्षणिक सुखाच्या मागे धावतो आहे आणि त्यामुळे स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेतो आहे. हे जिवंत उदाहरण बघा. हा मुलगा जो आहे ह्याने बायोडा पाठवला आहे मला, परंतु याला लग्न करायचं आहे पण आणि नाही पण. याची गर्लफ्रेंड आहे आणि हा म्हणतो आहे लग्न करायचं. आता बघा गंमत, इथे त्याने माहिती पाठवली, बायोडा पाठवला आहे. हा गोव्याला कामाला आहे असं सांगतो आहे आणि कुडाळमधला आहे. तर मी त्याला सांगितलं आज ओवसा आहे आमचा, ओवशाला चाललो आहे, नंतर बघूया असं बोललो, नंतर बोलूया. तर हा मत बोलला तो. त्याच्यानंतर गंमत बघा, म्हणजे गर्लफ्रेंड असून त्या गर्लफ्रेंडला चुना लावतोय हा माणूस. आता बघा गंमत बघा, मी लिंक पाठवली एक, कुठून बोलताय असं पण त्याने सांगितलं. मी त्याला उत्तर नाही दिलं का. त्याच्यानंतर 17 सप्टेंबरला पुन्हा फ्री सेमिनारचं मी मेसेज केला त्यांना. ते झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर 20 सप्टेंबरला पण लोकेशन पाठवलं सेमिनारचं. त्याच्यानंतर 21 सप्टेंबरला सेमिनारचं लोकेशन पाठवलं आहे. आणि त्याच्यानंतर 25 सप्टेंबरला मी अजून एक लिंक पाठवली. त्याच्यानंतर 26 सप्टेंबरला हाय केलं त्याने, 2 ऑक्टोबरला हाय केलं, पुन्हा एकदा हाय केलं 2 ऑक्टोबरला. मी कचरा नावाची एक कविता पाठवली त्याला. त्याच्या लक्षात यावं की मी सोशल वर्क करतो आहे हे कळावं त्याला, म्हणून मी कचरा नावाची एक कविता पाठवली. म्हणजे मी लिहिलेली. आणि मी कोणाला डोनेशन केलं, जे गरीब लोक असतात तर त्यांना डोनेशन केलं, ते पण मी पाठवलं. त्याच्यानंतर अजून एक कविता मी पाठवली, खुशाल सोडून द्या आईबापाला रस्त्यावर, अशी एक कविता आहे, ती पाठवली. आणि त्याच्यानंतर पुन्हा लिंक पाठवली आहे मी, 12 नोव्हेंबरला लिंक पाठवली आहे. 5 डिसेंबरला पुन्हा एक लिंक पाठवली आहे. त्याच्यानंतर 23 सप्टेंबरला एक कविता पाठवली त्यांना, ती पण सोशल आहे कविता. त्याच्यानंतर 10 जानेवारीला त्याने पुन्हा बायोडा पाठवला आहे. आता इथे बघा, इथे त्याने काय सांगितलं आहे, महेश मरगज म्हणून सांगितलं आहे. वरती काय सांगितलं आहे, महेश मोरे म्हणून सांगितलं आहे. आता मोरे आडनाव आणि मरगज आडनाव याच्यामध्ये किती फरक आहे बघा. म्हणजे ही व्यक्ती चुकीचं दिशाभूल करते, एवढं नक्की. माझी दिशाभूल करते. एक तर गर्लफ्रेंडला फसवतोय तो माणूस, गर्लफ्रेंड आहे म्हणून सांगतोय, आणि तिला फसवतोय, धोका देतोय तिला, आणि इथे मलासुद्धा धोका देतोय. वरती काय सांगितलं आहे, महेश मोरे म्हणून सांगितलं आहे. आता इथे बघा महेश मरगज सांगितलं आहे, अनमॅरिड सांगितलं आहे. आणि काय काय इथे सांगितलं आहे. त्याच्यानंतर गंमत बघा, त्याच्यानंतर मला म्हणतो फ्रॉड आहे असं मला सांगितलं. स्वतः फ्रॉड आहे आणि मला सांगतो आहे फ्रॉड आहे. त्याच्यानंतर त्याने काहीतरी पाठवलं आहे. मी सांगितलं लग्न जमतं आहे का कुठे, असं मी मेसेज केला त्याला. तर हो पण आणि नाही पण असं पण त्याने काहीतरी सांगितलं आहे. मिस व्हॉइस कॉल केला आहे त्याने, तो मी उचलला नाही आहे, म्हणजे मिस झाला तो. पुन्हा एक लिंक पाठवली केव्हा, 15 जानेवारीला. त्याच्यानंतर 16 जानेवारीला पुन्हा लिंक माझी गेली आहे, कारण मी ऑल सेंड करतो त्याच्यामुळे लिंक जात असतात. 26 सप्टेंबरला 26 सप्टेंबर 2025ला पुन्हा एक लिंक गेली आहे माझी. 18 नोव्हेंबरला मला पण लग्न करायचं आहे, पोरगी बघा म्हणून त्याने सांगितलं. 18 नोव्हेंबरला सांगितलं आहे त्याने. त्याच्यानंतर मी त्यांना QR कोड पाठवला. जर जाहिरात द्यायची असेल तर QR वरती पेमेंट करू शकता, मी जाहिरात देऊ शकतो असं. आणि काल पण एक लिंक पाठवली मी, म्हणून सांगितलं मला लग्न करायचं आहे, काल सांगितलं गंमत बघा. त्याच्यानंतर व्हॉइस कॉल मी कॉल करत होतो, नंतर तो सांगतोय व्हिडिओ बघितला असं सांगतोय. त्याच्यानंतर पुन्हा मी भाईंदरचा व्हिडिओ पाठवला आणि लाईव्ह जे हे होतं, लाईव्ह माझं मुलाखत होती ती ते पण मी त्याला पाठवली काल. त्याच्यानंतर असं व्हिडिओ बनवायचं असेल तर 3,000 लागतात म्हणून सांगितलं, म्हणजे जाहिरातचे आम्ही पैसे घेतो आहे 3,000 रुपये, ते मी त्याला सांगितलं. तर मग त्याने काय सांगितलं, म्हणजे जेव्हा पैसे सांगितले मी तेव्हा त्याने काय सांगितलं बघा, बोगस काम आहे, पाठवून काय करता, 3,000 भरा, 4,000 भरा असं तो म्हणतोय.
आता पुढे गंमत बघा. मी त्याला काय सांगितलं, व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये काय सांगितलं, मित्रा तू स्वतःच्या पायावर अगोदर उभं राहा, कारण तुझ्याजवळ 4 पैसे नाही तर तुम्हाला कुठली मुलगी विचारणार नाही. म्हटलं कुठलीच मुलगी तुला होकार नाही देणार, कारण तू स्वतःच्या पायावर उभा राहा. तुझ्याजवळ 4,000 नाही आहेत किंवा 3,000 नाही आहेत किंवा काय 2 रुपये नाही आहेत, तर त्या पोरीला अन्नपाणी कसं घालणार आहे, असं मी सांगितलं. आयुष्यभर पोसायचं आहे तिला, ते कसं पोसणार आहेस तू. आता तुला म्हटलं 47 वर्ष झालीत, 47 वर्ष झालीत, आता तू लग्न करणार आहेस का? हां, का टाईमपास करतो आहेस माझा? तू लग्न नाही करणार म्हटलं, तू टाईमपास करतो आहेस. 47 वर्षाचा कोण राहतो का? का राहिलास? कारण तू कामधंदा करत नाही आहेस म्हटलं. जी पोरी फिरवतो आहेस, पोरींना फिरवतो आहेस, असं मला सांगायचं आहे. कारण खालती बघा, त्याने स्वतः सांगितलं की माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. तर 47 वर्ष झाली, आता तू लग्न नाही करणार म्हटलं, माझा टाईमपास करतो आहेस. जी बाई तुम्हाला भेटणार ना, त्या बाईला मूल होणार नाही म्हटलं या वयात, खूप चान्सेस कमी आहेत, असं मी त्याला सांगितलं. आणि रेडीमेड मूल तू एवढ्यात स्वीकारणार नाहीस म्हटलं. एवढ्यात रेडीमेड तुला म्हणजे तुम्हाला जे मूल पाहिजे ना, रेडीमेड एवढ्यात नाही स्वीकारणार, कारण वय भरपूर अजून वाढायला पाहिजे. मग एक काम करा, आराम करा आता सध्या, थोडेफार पैसेसुद्धा कमवा त्या वेळेत, आणि म्हटलं आरामात लग्न करा, आरामात लग्न करा, कारण त्यावेळी तुम्ही मुलं स्वीकारू शकता. कारण जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल, आता 47 वर्ष झाली म्हणजे 47 वर्षाचा काय तरुण पोरगा नाही आहे, बरोबर ना. मग तो म्हाताराच आहे, अजून थोडं झालं म्हातारा, जरा दात वगैरे पडू देत किंवा काहीतरी गालावर सुरकुत्या येऊ देत किंवा काहीतरी असं होऊ देत. आणि हे जेव्हा उतार वय झालेलं ना, की तेव्हा आपल्याला कळणार की बाबा आपलं कुठेतरी चुकलं होतं, आपण चुकीच्या दिशेला होतो, तेव्हा कळणार. आणि मग त्याच्यानंतर मग जाणीव होणार की आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ देत, आणि त्याच्यानंतर मग हे कर. तर मग त्याने काय सांगितलं, माझी गर्लफ्रेंड आहे, फालतू काही मेसेज करू नका म्हणून सांगितलं. आता मित्रांनो तुम्ही सांगा, तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही स्वतः सांगा काय ते. गर्लफ्रेंड आहे, त्याला तो धोका देतो आहे, लग्न करायचं म्हणतो, त्या मुलीचं काय, त्या मुलीला तो वाऱ्यावर सोडणार आहे. हां, त्याची नावं आधी त्या मुलाची किती आहे, तो एका बापाचं पण नाही आहे. एकदा सांगतो मरगज आहे, एकदा सांगतो मोरे आहे. नावं वेगवेगळी आहेत, खानदानं पण वेगवेगळी आहे. ती मोरे खानदान वेगळं आहे, मरगज खानदान वेगळं आहे, बरोबर. साधी गोष्ट आहे. मग एक विचार करा, मग हा नीट हे सांगत नाही आहे, माहिती व्यवस्थित देत नाही आहे, हा माणूस खरं आहे की खोटं आहे, तुम्ही सगळ्यांनी सांगा मला. हां, मग मी काय सांगितलं, आरामात लग्न करा, वेळ जाऊ देत, उशीर झाला मग नंतर बरोबर तुम्ही लग्न करणार, असं मी त्याला सांगितलं. मित्रांनो कृपया मला ना कमेंट करून सांगा मला जरा कृपया, की मी जे काम करतो आहे ते बरोबर करतो आहे की चुकीचं करतो आहे. कारण माझं काही जरी चुकलं असेल, मी जाहीरपणे माफी मागतो जर चुकलं असेल माझं तर. पण असे लोक मला जागोजागी भेटत असतात. मी हे बघा, मी ऑनलाईन हे टाकतो, व्हिडिओ टाकतो ऑनलाईन, मी यूट्यूबर आहे. तर एक विचार करा, प्रचंड लोक कॉल करतात, प्रचंड लोक मॅसेज करत असतात. मग अशा सगळ्या मॅसेजना प्रत्येकाला उत्तर देणं मला शक्य आहे का? आणि म्हणून मी माझी फी 3,000 आहे. आणि 3,000 का आहे, तर त्याचं कारण असे लोक फालतू लोक येतात. आता यांना मी फी, अशा फालतू लोकांना जे पोरी फिरवतात, त्या पोरींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल, अशा पोरींना ते फिरवणारे हौशी लोक आहेत, ज्यांना लग्नच करायचं नाही मात्र पोरी फिरवायचे आहेत. तर एक विचार करा, जर फी मी कमी ठेवली तर हे लोक काय करतील, हे लोक जाहिरात देतील आणि नवीन नवीन पोरी फिरवत राहतील. हां, म्हणून माझी फी 3,000 आहे. माझी फी 3,000 का आहे ना, ह्याचं कारण हे जिवंत आहे, हे कारण आहे, कळलं ना. हे लोकांना लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटतं की मी 3,000 घेतो एवढे पैसे, असं लोकांना वाटतं. पण हे पैसे मी का घेतो आहे त्याची कारणं सगळ्यात महत्त्वाची ही आहेत. आता तुम्ही म्हणाल की मी त्याचं नाव वगैरे उल्लेख केला आहे, याचं नाव उल्लेख करायची गोष्टच आहे, कारण की हा सरळ सरळ फेक आहे. याचं नाव हे पण नसणार, नाव वेगळं काहीतरी असू शकतं, कळलं ना. आणि जरी असलं तरी हा फेक व्यक्ती आहे, काही फरक नाही पडत, समजलं ना. त्याच्यामुळे मी बिनधास्त नाव याच्यामध्ये बोललो आहे. मला याच्या नावाशी देणं घेणं काही नाही. मला जर हा प्रामाणिक असता तर मला काय टेन्शन नव्हतं, मग मी विचार केला असता. पण हा प्रामाणिक मुलगा नाही आहे, कळलं ना. तर मित्रांनो लक्ष द्या, तुमचे वेळीच लग्न करायचं आहे एवढं लक्षात ठेवा. भले 2 रुपये ना, हे बघा तुम्ही जे आर्थिक बजेट आहे
हे जे तुम्ही विचार करताय की पैसा साचवायचा, ते पैसा कुठेतरी पोटाला चिमटा मारा, पण लग्न लवकर करा आणि लग्न करून मग पैसा साठवा. कारण काय, तुम्ही जर म्हणाल की बाबा हां नाही आधी सेटल होतो नंतर लग्न करतो, तर नंतर लग्न होणे अशक्य आहे. लवकर लग्नाच्या भानगडीत पडा, कारण नंतर लग्न होणार नाही आहेत. उशिरा लग्न नाही होणार आणि झाली तरी मुलं नाही होणार. कळलं ना? ते वेळीच लग्न करा. ते क्षणिक सुखाच्या मागे तुम्ही धावताय. ते विचार त्या ज्या कोण मुली भेटतात त्यांना टिकवा. मग अशी वेळ येणार नाही की मला लग्न करायचं आहे म्हणून सांगायची. हा हौशी कलाकार आहे, ह्याला पोरींचा छंद लागला आहे आणि म्हणून हा माणूस काय करतोय, अजून पोरी पाहिजेत आणि हा पोरींना फिरवतोय. मग असे कलाकार आहेत आणि यामुळे पोरी बरबाद होत आहेत. कळलं ना? हे लक्षात आलं पाहिजे आणि यासाठी मी हे काम करतो आहे. सामाजिक संघर्ष चॅनलचं नाव आहे, ते नाव कशासाठी आहे, कशासाठी ठेवलं आहे, कारण मी लोकांना प्रबोधन करत असतो. मी लोकांना सांगत असतो की समाजात काय काय घडतं आहे आणि हे सगळं सांगत असतो आणि याची जाणीव करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. लोकांनो, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही चर्चा करू शकता. मुलीनो, तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. की जे कोण आईवडील मुलांचे बघत असतील तर त्या आईवडिलांनी सुद्धा चर्चा करा या विषयावरती. मी जर चुकीचं केलं असेल काम तर मला ते तसं पण सूचना करा. मी जर चांगलं काम केलं असेल तर मला तशा पण सूचना करा किंवा काय करायला पाहिजे काय नको ते पण तुम्ही सूचना करा. मी जो चॅनल तयार केला त्याचं नाव योग्य आहे का त्याच्याबद्दल पण तुम्ही बोलू शकता कमेंटमध्ये. मित्रांनो, काहीतरी कमेंट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला आवडलं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.